वाढत्या वयामध्ये केस खूप पातळ होत चाललेले आहेत, विरळ होत आहे, दिवसेंदिवस टक्कल दिसायला लागलेले आहे. काही केल्या हेअरफॉल थांबत नाही आहे. केस विंचरताना, धुताना खूप केस गळत आहेत. अक्षरशः भांगामध्ये टक्कल दिसतोय, केस पांढरे झालेले आहेत. अशा या केसांसाठी घरगुती नॅचरल उपाय आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पण तुम्हाला फक्त महिन्यातून 2 महिन्यातून एकदाच लावायचं आहे. केस एवढे दाट, चमकदार आणि शायनी होतील. तर बघा, हा उपाय तुम्ही एकदा करून बघा. घरगुती उपाय आहे, साईड इफेक्ट कुठलेही नाही. एकदा लावल्याने केस दाट होतील आणि काळेभोर चमकदार होतील बघा. तर तुम्हाला हा उपाय फक्त महिन्यातून एकदा करायचा आहे. तर आता हे मी कलोंजी घेतलेले आहेत. कलोंजी म्हणजे कांद्याचे बी. आता हे कांद्याचे बी बघा, तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये कुठेही सहज मिळून जातील. तर हे कांद्याचे बी, आता आमच्या गावाकडे कांद्याचे बी बोलतात, काही ठिकाणी कलोंजी बोलतात. तर कलोंजी म्हणजेच कांद्याचे बिया. तर आता हे कांद्याच्या बिया आपल्या जे केसांची लेंथ आहे तेवढ्या केसांच्या लेंथप्रमाणे त्याची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे कलोंजी म्हणजे कांद्याचे बी घेतले. त्यामध्ये बघा, इथे 3 चमचे मी काळे तीळ घेतलेले आहेत. तर आता यामध्ये बघा 4 ते 5 मी लवंग पण घेतलेले आहेत. तर काळे तीळ केसांसाठी खूप गुणकारी आहे. त्यांना केसांना पोषण मिळतं आणि वेगळीच अशी शाईन आणि चमकदार केस होतात, अगदी मुलायम. त्यामुळे काळे तीळ इथे मी 2 ते 3 चमचे घेतलेत. आणि लवंगाने कलरसुद्धा खूप छान येतो केसांना, अगदी नॅचरल कलर दिसायला लागतो. आता यामध्ये बघा, मी 3 चमचे ग्रीन टी घेतलेले आहे. आता ही ग्रीन टी पाला आहे पावडर, तर ही ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप केली तरी चालेल. आता माझ्याकडे खूप दिवसांची झाली होती, त्यामुळे मी टाकून देण्यापेक्षा मी केसांना ती वापरते आहे. आणि आयुर्वेदिक असल्यामुळे ती मी तिथे तव्यावर भाजून त्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यामुळे हे 2 ते 3 चमचे मी ग्रीन टीसुद्धा घेतलेली आहे. कारण मी 1 ते 2 वेळा वापरली, मला खूप छान त्याचा फरक जाणवला, त्यामुळे मी तिथे ती कंटिन्यू केलेली आहे. आता इथे एका भांड्यामध्ये बघा, अर्धा तांब्या पाणी ठेवायचे. केसांच्या लेंथप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तर इथे 1-1.5 ग्लास पुरेसं होतं. अर्धा तांब्या मी पाणी ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी 1 कॉफी पाऊच टाकलेला आहे आणि ती चांगली उकळू द्यायची आहे कॉफी पावडर. तुम्ही कॉफी पावडर, चहा पावडर दोन्ही वापरू शकता. तर इथे मी कॉफी पावडर घेतले. कॉफी आणि लवंग ह्याने केसांना खूप छान कलर येतो. अगदी केस सॉफ्ट आणि मुलायम चमकदार दिसायला लागतात, सिल्की शायनी होतात. त्यामुळे इथे कॉफी वापरायचीच आहे. कॉफी किंवा चहा पावडर दोन्हींपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता. आता इथे तोपर्यंत हे थंड झालेलं आहे. कॉफीला उकळी येईपर्यंत इथे बघा, हे मी जे थंड झालेलं आहे काळे तीळ आणि कलोंजी आणि ग्रीन टी, तर हे मिक्सरला अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची, बारीक अगदी पावडर करून घ्यायची आहे बघा. तर ही मिक्सर जारमध्ये मी बारीक करून घेतली आहे. तर कॉफीला उकळी येईपर्यंत हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि नंतर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे. लोखंडी तव्यामध्ये हे काढून घ्यायचे पावडर बघा. तर लोखंडी तव्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे. आता यामध्ये बघा, मी आयुर्वेदिक मेहंदी घेणार आहे. तर आयुर्वेदिक मेहंदी ही केसांसाठी खूप गुणकारी आहे. तुम्ही एकदा लावली तर केस बघा दाट होण्यास मदत होते मेहंदीने. आणि आयुर्वेदिक असल्यामुळे केस गळायचे थांबतात, केसांना पोषण मिळते, केस दाट होण्यास मदत होते आणि तसेच बघा स्मूथ सिल्की शायनी होतात. तर केसांना पोषण हवंच असतं, त्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा ही लावायलाच हवी. कुठलीही तुम्ही आयुर्वेदिक मेहंदी घेऊ शकता. हिना, हर्बल, नूपूर किंवा निशा मेहंदी जरी घेतली, तुम्ही ती लावत असाल तर ती जरी 1 पॅकेट घेतलं तरी पुरेसं होतं. तर आता इथे मी आयुर्वेदिक हर्बलची ही मेहंदी काढून घेतलेली आहे. आता माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे मी काढून घेतली. त्यामध्ये बघा, कॉफीला उकळी आल्यानंतर कॉफी थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचे आहे आणि कॉफीचं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर थोडं थोडं करायचं लागतनुसार, जास्त एकदम पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही. केसांना लावता येईल असा हा हेअर पॅक करून घ्यायचा आहे. तर हे तर मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्या गाठी गुठळ्या कुठेही राहणार नाही. तर याचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. अर्धा तांब्या पाणी पुरेसं होतं आहे. तर असं महिना 2 महिन्यातून मी लावते, त्यामुळे माझे केस खूप दाट आणि काळेभोर दिसत आहेत. तसेच बघा, हेअरफॉल जागेवर थांबलेला आहे आणि आता पाण्यामध्ये क्षार भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे केस गळती एवढी वाढलेली आहे की केस विरळ आणि पातळ दिसायला लागतात. लगेच केस म्हणजे टक्कल पडतो तर आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे हे जर तुम्ही आत्ताच ही काळजी घेतली, महिना 2 महिन्यातून जर तुम्ही असं मेहंदी भिजवून हा हेअर पॅक घरगुती वस्तू त्याच्यामध्ये ॲड करून जर लावला नॅचरल पद्धतीने, तर केस बघा गळायचे देखील थांबतील आणि दाट आणि काळेभोर दिसायला लागतील. अगदी मरेपर्यंत तुमचे
तुमचा एकही केस पांढरा दिसणार नाही. तुम्हाला हे महिना 2 महिन्यातून लावायचंच आहे. आता प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स असतो, त्यामुळे आपण जर आपली वेळोवेळी केसांची काळजी घेतली तर अजिबात तुमचे केस गळणार नाही, पातळ विरळ होणार नाहीत, तसेच हेअरफॉलसुद्धा जागेवर थांबेल. आता बघा हे मी मिक्स करून घेतलं. त्यामध्ये ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल इवॉनची 400 ही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. तर ही कॅप्सूल स्किन आणि केसांसाठी किती फायद्याची आहे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे ही कॅप्सूल आपल्याला 2 किंवा 3 त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर मी केसांच्या लेंथप्रमाणे 3 कॅप्सूल इथे काढून घेतल्यात. त्याला सेफ्टी पिनने असं होल पाडायचं सुईने किंवा सेफ्टी पिनने, आणि त्यातलं जे ऑइल आहे ते पूर्णपणे असं काढून घ्यायचं आहे. तर ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही केसांसाठी आणि स्किनसाठी खूप गुणकारी आहे. केसांना पोषण मिळतं, केसांना शाईन येते. पुन्हा तसेच बघा केस हेअरफॉलसुद्धा जागेवर थांबतो. आता आपण जर ही स्किनसाठी जरी वापरली तरी आपली स्किन बघा टवटवीत तजेलदार दिसायला लागते आणि ग्लो येतो स्किनला. त्यामुळे ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही स्किन आणि केसांसाठी खूप फायद्याची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर बघा आता यामध्ये आपल्याला अजून एक पावडर ॲड करायची आहे, ती म्हणजे आवळा पावडर. आयुर्वेदिक आहे आवळा पावडर. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांना पोषण मिळतं, केस स्मूथ सिल्की शायनी होतात, गळायचे देखील थांबतात. त्यामुळे आपण याच्यामध्ये जेवढे जिन्नस ॲड केलेले आहेत ते सगळे आयुर्वेदिक आहेत, त्यामुळे साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही आहे. तर यामध्ये मी आवळा पावडर 2 ते 3 चमचे घेतलेली आहे. हे तुम्हाला सगळं आयुर्वेदिक शॉपमध्ये सहज मिळेल. आणि आवळा हे खूप गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी. त्यामुळे तुम्ही असं केसांसाठी ही पावडर तुम्ही अशी मेहंदीमध्ये वापरायचीच आहे. अजूनही तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल दही किंवा अंड्यातला जो पांढरा भाग आहे तो त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याने पण केस छान चमकदार आणि अगदी मुलायम होतात. तसेच आता इथे बघा मी मेहंदी व्यवस्थित भिजवून घेतली. अर्धा तास पुरेसा आहे. अर्धा तास भिजवली आणि अंघोळीच्या अगोदर तुम्ही इथे 1 तास केसांना लावून ठेवायचे आहे. तर इथे मी केसांना ती अप्लाय केली. लावण्या अगोदर तुम्हाला हँड ग्लोव्ज किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी वगैरे हातांना लावायची आहे. केसांना लावून घ्यायचं, 1 तास ठेवायचं. केस नंतर पाण्याने, साध्या पाण्याने धुवायचे. तर इथे मी साध्या पाण्यानेच अजून शॅम्पू केलेला नाही. तुम्ही माझे केस बघू शकता एवढे काळेभोर दिसायला लागलेत. तर बघा दाटसुद्धा केस माझे झालेले आहेत. जवळपास आता इथे मी महिन्यातून एकदा असं मी 4 ते 5 वेळा लावलेले आहे आणि एवढे छान केस माझे दिसत आहेत की आता तुम्ही म्हणाल तुझे केस शॉर्ट आहे, तर मला लाँग हेअर आवडत नाही. माझा वर्षातून 1 ते 2 वेळा हेअर कट असतो. त्यामुळे मी इथे लांब वाढले केस तरी मी लगेच कट करते, लगेच हेअर कट करते. त्यामुळे तुम्ही बघू शकता केसांना एवढं छान काळा कलर येतो आणि दाट व्हायला लागतात. हेअरफॉल जागेवर थांबतो. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही माझे केस बघू शकता. इथे मी फक्त साध्या पाण्याने धुतले तरी केसांना एवढी शाईन दिसते, काळेभोर केस दिसतात आणि हेअरफॉल माझा जागेवर थांबलेला आहे. त्यामुळे जास्त लाँग हेअर स्ट्रेट केस मला आवडत नाही. माझा इयरली हेअर कट असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.